मी डॉक्टर नितीन राणे, ॲपेक्स हॉस्पिटल, राणे हॉस्पिटल अकलूजमधून. आज आपण माहिती घेणार आहे डायबिटीज अँड प्रेग्नन्सी. तर डायबिटीज अँड प्रेग्नन्सी हा एक वेगळा विषय आहे आणि याच्याबद्दल बऱ्याच लोकांना त्याची माहिती नसते. तर डायबिटीज अँड प्रेग्नन्सी हे दोन प्रकारे विभागलं जातं, ज्याच्यामध्ये एखाद्या पेशंटला ऑलरेडी डायबिटीज आहे आणि ते प्रेग्नंट होतात, किंवा एखादा पेशंट जो डायबिटिक नाहीये आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये डायबिटीज आहे असं आपल्याला कळतं. तर ह्या दोन्हीची ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याला लागणारे तयारी, पेशंट्समध्ये येणाऱ्या गोळ्या औषधांमधले बदल हे वेगवेगळे आहेत. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर जो पेशंट ऑलरेडी डायबिटिक आहेत त्यांना जर प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर त्या लोकांनी आपल्या गोळ्या औषधांमध्ये बदल करावे लागतात, कारण रुटीन डायबिटीसचे देणारे गोळ्या औषधं हे प्रेग्नन्सीमध्ये चालत नाही व त्याचे बाळावरती दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टरांना भेटून योग्य तो सल्ला घेऊन आपण प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करतोय ही चर्चा करून गोळ्यांमध्ये बदल केला पाहिजे. आणि जे पेशंट्स ऑलरेडी प्रेग्नंट झालेत आणि त्यांच्यामध्ये नंतर शुगर आहे असं आपल्याला लक्षात आलंय, तर त्या पेशंट्समधली ट्रीटमेंट ही पूर्णपणे वेगळी असते. तर ह्या टेस्ट आपण शुगरच्या कधी केल्या पाहिजेत? तर एखादं पेशंट प्रेग्नंट राहिलं की त्याच्यानंतर जेव्हाही हॉस्पिटलची पहिली व्हिजिट असेल त्याच्यामध्ये आपण ही टेस्ट करतो. आणि टेस्टचे पण वेगळे प्रकार आहेत. काही लोक रॅन्डम शुगर्स करतात, पण त्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत ज्या पद्धतीने ते केलं पाहिजे. तर पेशंटचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणून एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये 75 ग्रॅम ग्लुकोज पेशंटला प्यायला देतात आणि त्याच्यानंतर ती टेस्ट केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा पेशंट प्रेग्नन्सी डायबिटीज शुगर आपल्याला कळाली आहे प्रेग्नन्सीमध्ये, त्या पेशंट्समध्ये गोळ्यांचा खूप उपयोग होत नाही किंवा रेकमेंडेशन्स नुसार गोळ्यांना खूप मर्यादा आहेत, जे लिमिटेड पद्धतीचे गोळ्या वापरू शकतो. त्याला बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट म्हणजे इन्शुलिन असतं आणि इन्शुलिनच इज रेकमेंडेड इन प्रेग्नन्सी. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये इन्शुलिन घेतलं तर ते जास्ती सेफ आहे, कारण ते नॅचरल आहे. जरी आपण बाहेरनं इन्शुलिन दिलं तरी सुद्धा ते नॅचरल पद्धतीने बनवलेलं असतं. तर इन्शुलिन इज अ रेकमेंडेड ड्रग ऑफ चॉईस इन प्रेग्नन्सी, हे सर्वांनी लक्षात असू दे. प्रेग्नन्सी झाली की आणि डायबिटीज दिलं आणि इन्शुलिन चालू केलं तर बाळावर दुष्परिणाम होतील असे काही गैरसमज आहेत, ते सर्व लोकांनी काढून टाकावे. तर जेव्हा शुगर्स आपण इन्शुलिन चालू करतो, शुगर्स कंट्रोल आणण्यासाठी एक 7 पॉईंट प्रोफाईल म्हणून शुगरचा पॅटर्न असतो, त्याच्यामध्ये आपण शुगर तपासतो आणि त्याच्यावरती आपण शुगरची मॅनेजमेंट करतो. तर सर्व लोकांना ज्यांना डायबिटीज आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज आहे असं कळालं तर त्यांनी योग्य तो सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांना भेटावं. इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग ऑफ शुगर हॉस्पिटलमध्ये किंवा घरी राहून सुद्धा करावं आणि त्याच्यावरती सगळी शुगर मॅनेजमेंट स्थिर करून आपलं बाळंतपण योग्य पद्धतीने पुढे न्यावं. धन्यवाद.